परभणी शहरात भर दिवसात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे। त्रिमूर्ती नगर परिसरात आनंद प्रोव्हिजन दुकानाजवळ दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले। ही घटना बुधवारी 29 एप्रिल रोजी घडली आहे। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला आपल्या घराजवळ उभी असताना दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी काही क्षणातच तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि तात्काळ पळ काढला। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। स्थानिक नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पसार होण्यास यशस्वी झाले। विशेष म्हणजे पळून जाताना हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले, तर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। या परिसरात अशा घटना वारंवार घडत असल्याने पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। नांदेड जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट उसळली असून जनजीवन विस्कळीत झालंय, तर जिल्ह्यातील तापमान 44 अंशापुढे गेल्याने उकड्याचा फटका मनुष्यासह प्राण्यांनाही आणि पक्ष्यांनाही बसत आहे। नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। विनाकारण घराबाहेर पडू नये असेही प्रशासनाने स्पष्ट केले। दरम्यान पाण्याच्या शोधात वन्य प्राणी मानव वस्तीकडे वळत असल्याचं चित्र दिसतंय। डोंबिवलीकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकाकडून डोंबिवली पश्चिम येथील रेती बंदर रोडवरील रेल्वे क्रॉसिंग क्रमांक 1 येथे प्रस्तावित उडान पुलाच्या कामासाठी निविदा जाहीर करण्यात आली। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या उडान पुलाच्या मागणीला अखेर गती मिळाली, तर डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग सध्या रेल्वे फाटकामुळे सतत वाहतूक कोंडीचा सामना करतोय। विशेषतः गर्दीच्या वेळेत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या प्रकल्पासाठी रवींद्र चव्हाण तसेच दीपेश म्हात्रे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता। सुरुवातीला 2 लेनचा प्रस्ताव आलेला हा उडानपूल आता 4 लेनचा करण्यात येणार आहे। त्यामुळे भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन अधिक सक्षम आणि सुटसुटीत रस्ते व्यवस्था निर्माण होणार आहे। या प्रकल्पासाठी सुमारे 24 महिन्याचा कालावधी निश्चित करण्यात आलाय, तर उडानपूल पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होईल, तसेच वेळ आणि इंधनाची बचत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। डोंबिवलीकरांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे की डोंबिवली मोठा गाव मानकुली ब्रिज नंतर आता डोंबिवली आरओबी जो डोंबिवली रेल्वे फाटक रेल्वे क्रॉसिंग वरचा जो आरओबी आहे त्याची आज निविदा प्रक्रिया झालेली आहे। पूर्वी हा ब्रिज 2 लेनचा करण्यात येणार होता, पण सातत्याने पाठपुरावा करून हा ब्रिज 4 लेन करावा याची मागणी मी केली होती। आणि आज माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि डोंबिवलीचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज हा 4 लेनचा ब्रिज मान्यता होऊन आज या ब्रिजची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण होत आहे। निविदा प्रक्रिया झालेली आहे। डोंबिवलीकरांसाठी अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे। 24 महिन्यामध्ये हा पूल पूर्ण करण्याची निविदा प्रक्रिया झालेली आहे आणि लवकरच या रेल्वे फाटकवरचा ब्रिज तयार होईल आणि लोकांना मोठ्या प्रमाणात डोंबिवलीकरांना दिलासा मिळेल अशी आम्हाला असं वाटतं। आणि त्याच्यासाठी मी प्रशासनाचे सर्व महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे देखील आभार मानतो की त्यांनी याची प्रक्रिया खूप गतिशील केली आणि आता लवकरात लवकर हे काम सुरू होईल, प्रत्यक्षात सुरू होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे। मुंबईतील सायन पनवेल महामार्गावर माणखुर्द परिसरात झालेल्या भीषण अपघातात संतोष गोपाळ चव्हाण यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। रस्ते कामासाठी वापरण्यात येणारी ड्रिलिंग क्रेन कोसळून हा अपघात घडलाय, तर मिळालेल्या माहितीनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते कामासाठी वापरण्यात येणारी एक्सकेव्हेटर ड्रिलिंग क्रेन भुसभुशीत जमिनीवर उभी करण्यात आला होता। अचानक ती कलमडून खाली गेल्याने मोटरसायकलवर कोसळली, ज्यामध्ये हवालदार संतोष चव्हाण यांचा जागीच मृत्यू झालाय। या प्रकरणी ठेकेदारांच्या निष्काळजीपणाबाबत माणखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या अपघातामुळे सायन पनवेल मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। घाटकोपर ते वाशी टोलनाका तसेच पनवेल वाशी मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तर कोकण आणि पुण्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांना मोठा फटका बसला असून प्रवासात मोठा विलंब होतोय। अपघातग्रस्त क्रेन हटवण्यासाठी किती वेळ लागणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही। या घटनेमुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय, तर प्रशासनाकडून कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील गजबजलेल्या किराणा मार्केट परिसरात आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागलेल्या या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले।
या आगीत जवळच उभ्या असलेल्या नगरपालिकेचा ट्रॅक्टर पूर्णतः जळून खाक झालाय। मिळालेल्या माहितीनुसार किराणा मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला होता। दुपारच्या सुमारास या ढिगाऱ्याने अचानक पेट घेतलाय, तर उन्हाचा तडाखा आणि वाऱ्यामुळे आगीचा वेग झपाट्याने वाढला। याच कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ उभा असलेला पालिकेचा कचरा वाहतूक करणारा ट्रॅक्टर आगीच्या विळख्यात सापडलाय आणि पूर्णपणे जळून नष्ट झालाय। किराणा मार्केट हा शहरातील मुख्य व्यापारी भाग असल्याने येथे नेहमीच मोठी गर्दी असते। आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। व्यापारी आणि ग्राहकांनी तातडीने सुरक्षित स्थळी धाव घेतली आणि आगीचे लोट दूरवरून दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत काही जवानांनी तात्काळ पाण्याचा मारा करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले। त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। मात्र तोपर्यंत पालिकेचा ट्रॅक्टर पूर्णपणे जळून खाक झाला होता। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र शहरात साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय।